रविराव जिंदाबाद सर्व कामगार जिंदाबाद कामगार एक जुड़ीचा हमसे जो टकराएगा हम सब आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करण्याची जबाबदारी ही शासनाची आणि महापालिकेची आहे। पण तुम्ही एवढ्या वर्षात काही केलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या विरोधात फार भयंकर असा निर्णय द्यायची वेळ आणू नका। मग तेव्हा कुठेतरी बापट वकील होते, ते अक्षरशः सांगणार मला काही माहिती नाही आहे, तुम्हाला हे करावं लागेल आणि जर नाही केलं तर मग ही कंटेम्पची केस आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून काही गोष्टी त्याच्यात ॲड करू। मग त्यांनी मान्य केलं की बाबा आम्ही ॲफिडेविट देतो। परत दुसऱ्या दिवशी केस होती, पण त्या दिवशी ॲफिडेविट दिलं नाही, पण मग पुन्हा वेळ मागितली। मग 30 तारखेला फायनली महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा। तसंच आज आमच्या सर्वांना महत्त्वाचा म्हणजे कामगार दिवस आहे। हा दिवस आम्हा कामगारांसाठी खूप महत्त्वाचा असतो। हा विशेषकर दिवस जेव्हा आम्ही साजरा करतो त्यावेळेस नवीन वर्षात कामगारांसाठी काहीतरी आम्ही नवीन करू, हा उद्देशच आमचा हा दिवस साजरा करण्यामागे असतो। तुम्हाला सांगताना आम्हाला फार महानगरपालिकेत मान्यता प्राप्त युनियन एकमेव ही म्युनिसिपल लेबर युनियन आहे। रविराव हे त्यांचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहोत। ही जी युनियन स्थापन केली ती ठाण्यामध्ये शरदराव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली आणि ती वाढत गेली आणि एवढी वाढली की आज या योगायोगाने मिळालेली आहे। महाराष्ट्रामध्ये या युनियनचं फेडरेशन बनवलं गेले आणि फेडरेशन अंतर्गत आम्ही लोक त्या पूर्ण 2005 पासून आमची युनियन रविराव साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महाराष्ट्रासाठी खूप मोठी लढाई लढत होती। काही कामगारांना घेऊन ही लढाई आम्ही चालू केली होती। लेबर कोर्टात, त्यानंतर हायकोर्टात आणि गरजेनुसार सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई आम्ही लढलो। ही लढाई लढताना सर्व कामगारांनी मदत केली आणि आमच्या युनियनने पूर्ण ताकदीनिशी ही लढाई लढलो। माणसाला मिळालं पाहिजे ही ती लढाई होती आणि ती लढाई लढण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला। पण असं बोललं जातं की कुठलीही लढाई तुम्ही लढायला लागलात जीवापार याच्या मागे मेहनत केलेली आहे। आजारी असताना देखील सुप्रीम कोर्टात जेव्हा जेव्हा वकिलांनी बोलवलं तेव्हा तेव्हा ते जाऊन उभे राहिले। हायकोर्टात तसं आम्ही सुप्रीम कोर्टात 6 महिन्यापूर्वीच ही लढाई जिंकलोय, पण सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यानंतर देखील ठाणे महानगरपालिका आम्हाला न्याय द्यायला तयार नव्हती। मग आम्हाला नाईलाजाने पुन्हा हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टात या लढाईची पार्श्वभूमी ही अशी होती की आम्ही समान काम समान वेतनासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत होतो। ठाणे महानगरपालिका दाद देत नाही बोलल्यावरती मग आम्ही लेबर कोर्टात गेलो, इंडस्ट्रियल कोर्टात, आणि तिथे आम्हाला महापौर असताना ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत हा ठराव ठेवण्यात आला आणि एकमताने हा ठराव सर्व नगरसेवक मंजुरी दिली। तर ठराव मंजूर झाला महासभेत एकमताने, तरी त्याच्यावर कारवाई होत नव्हती। नाईलाजाने आम्हाला पुन्हा हायकोर्टात जावं लागलं। हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने पुन्हा एकदा आदेश दिला। मग त्या आदेशाच्या विरोधात ठाणे महानगरपालिका सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात गेल्या। तुम्हा सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा, तसेच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। मित्रांनो, तुमचा जो प्रश्न आहे पत्रकार म्हणून तो खूप चांगला आहे। आम्ही सर्व युनियनच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नात असतोच। 2005 सालापासून ही लढाई आम्ही सुरू केली होती की समान काम समान वेतन, कमीत कमी पगार कामगारांना मिळाला पाहिजे। जो घाणीत काम करतो, तो सफाई कामगार आहे, त्याला हा न्याय मिळाला पाहिजे, ही रविराव शरदरावांची कल्पना होती आणि ती कल्पना घेऊन आम्ही पुढे गेलो। सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई लढलो आणि आज आम्ही ही लढाई सुप्रीम कोर्टात जिंकलो, हायकोर्टात जिंकलो आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याचं आज ॲफिडेविट द्यावं लागलं की समान काम समान वेतन मी आज ठाणे महानगरपालिकेत लागू करतो। कमीत कमी कोर्टात जेवढे कामगार आहेत त्यांना तरी लागू करतो असं त्यांनी मान्य केलं आणि शिवाय त्यांची 2018 पासूनची थकबाकी द्यायची त्यांनी कबूल केली आहे। तर कामगारांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी ही लढाई होती
तर ह्या ठराविक कामगारांसाठी नव्हती, ही संपूर्ण ठाणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी होती. जे कामगार आमच्या युनियन बरोबर सोबत आहेत त्यांची लढाई तर आम्ही त्याच दिवसापासून सुरू केलेली आहे आणि जे दुसऱ्या लोकांसोबत इकडे तिकडे भटकलेले आहेत त्यांना पुन्हा एकत्रित करून ही लढाई त्यांची आम्ही स्वखर्चाने लढणार आहोत आणि हाच निर्णय मी त्यांच्यासाठी पण आणायचं आश्वासन तुमच्या या माध्यमातून त्यांना देतोय. सर, या संपूर्ण निर्णयाचा महाराष्ट्रात असलेल्या इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कसा होणार आहे? बघा, हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे याच्यामध्ये विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याच्यात 2 विषय होते. एक विषय होता समान काम समान वेतन आणि हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर पण शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि महापालिकेने ते लागू केलं नाही. म्हणून सुमोटो हायकोर्टाने आहे ना त्यांच्या विरुद्ध पिटिशन दाखल करून घेतलं होतं. त्यावेळेस तत्कालीन प्रधान सचिव होते श्रीकांत सिंग आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या विरुद्ध त्यांनी तो गुन्हाच दाखल केला होता. तिथे हायकोर्टाने ऑर्डर दिलं होतं. त्याच्यानंतर ते ती ऑर्डर थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले, म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टात ती ऑर्डर आत्ता झालेली आहे की समान काम समान वेतन द्या, ह्यांच्यावरती कारवाई करा. ह्याच्यात आम्हाला थोडाही आनंद नाही आहे. ते देखील आमच्यासारखे कामगारच आहेत, त्यांचं नुकसान व्हावं ही आमची अपेक्षा नाही. मग कोणी आयुक्त असू दे किंवा कोणी सचिव असू दे, त्यांच्यावर कारवाई करणे हा आमचा हेतू नाही. पण जे आमच्या कामगारांना त्रास देतील त्यांना त्रास तर झालाच पाहिजे, म्हणून आम्ही ही लढाई लढलो आणि ही लढाई आम्ही कोर्टात जिंकलेलो आहे. परमेश्वर कृपेने आम्ही ती लढाई लावून धरली नाही, आम्ही फक्त लढाई लावून धरली ती कामगारांच्या न्याय हक्काची, म्हणजे कामगारांना हवा असलेला समान काम समान वेतन. ठाणे महानगरपालिकेसाठी जो ऑर्डर आम्ही खालच्या कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत जेवढे कोर्ट लागले सगळ्यांकडून मिळवलेले आहे. आता ह्या ऑर्डरची संपूर्ण महाराष्ट्रातल्या कामगारांना उपयोग होणार आहे. जे जे कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात आणि ज्यांना सरकारने आता नवीन मिनिमम वेजेस डिक्लेअर केले ते पण लागू केले नाही आणि आम्ही जे आता मिळवलेले आहे ते समान काम समान वेतन मिळवलेलं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीच्या दृष्टीने पाहिलं तर आता मिनिमम वेजेसला एवढं महत्त्व राहणार नाही, कारण समान काम समान वेतन आता सर्व महानगरपालिकेत यांना द्यावं लागणार आहे. फक्त ही लढाई आहे, संपूर्ण महाराष्ट्राने जर एकत्र कामगारांनी येऊन लढले तर याला लवकरात लवकर निर्णय लागेल अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. महाराष्ट्राचं आमचं कामगारांचं फेडरेशन आहे म्युन्सिपल लेबर युनियनच्या माध्यमातून, त्या फेडरेशनच्या मीटिंगला आम्ही हे सर्व पेपर ठेवणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत की शरदराव, रविराव यांची जी कल्पना होती सर्वसामान्य कामगारांसाठी ती आपण संपूर्ण महाराष्ट्रात लागू करू आणि पूर्ण करून देऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंत्राटी कामगारांना जे काही वेतन मिळत आहे ते वेतन इतकं तुटपुंज आहे की त्यांना कुठल्याच प्रकारे आपल्याला आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आयुष्य देता येत नाही. त्याच्यामध्ये वाढ व्हावी, पण ती वाढ त्यांच्या किमान वेतनात न होता त्यांना समान काम समान वेतन मिळावं म्हणून ही लढाई होती. या लढाईचा जी काही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हा जो काही प्रवास झाला आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की 2013ला जेव्हा हायकोर्टाने ऑर्डर दिले होते की यांना समान काम समान वेतन लागू करण्याच्या बाबतीतला ठराव ठाणे महापालिकेने करावा, त्यावेळी महापालिकेच्या सभागृहाने तसा ठराव केला आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाची गरज होती. आणि त्याचबरोबर जर प्रशासन तो ठराव शासनाकडे पाठवणार होता तर त्याला मंजुरी शासनाने देणं तात्काळ गरजेचं होतं. पण या दोन्ही व्यवस्थांनी कामगारांची अक्षरशः छळवणूक केली, पिळवणूक केली, त्यांना कुठल्याही प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये हे झालं की हायकोर्टाच्या ऑर्डर्सचं उल्लंघन करणं हे सगळ्यात मोठी चूक ठाणे महापालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची झालेली आहे. त्याच्याविरुद्ध कंटेम महापालिके स्वतः हायकोर्टाने दाखल करून घेतली आणि ती कंटेम आजही चालू आहे. ठीक आहे, ते चालत राहील, पण आज त्या दाव्यामध्ये 80 कामगार होते. त्या 80 कामगारांना याचा लाभ होईल आणि तो लाभ आता कॅल्क्युलेशन जी चालू आहेत त्याच्यानुसार तो लाभ किती होतो आहे, म्हणजे काही लाखात जाईल, काही कोटीत जाईल, एकूण मिळून त्याचं उत्तर आपल्याला महापालिका देईलच, कारण 4 आठवड्यात त्यांना ते कंप्लाय करायचंच आहे. आणि त्याचबरोबर ही लढाई आता केवळ या 80 कामगारांपुरता न ठेवता ठाणे महापालिकेतल्या सगळ्याच कंत्राटी कामगारांसोबतच महाराष्ट्रातल्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी करायची, असं आमच्यामध्ये तरी तो विश्वास आम्ही स्वतःमध्ये ठेवून पुढे जाणार आहोत आणि याबद्दल लवकरच महाराष्ट्राला नवं आणि चांगलं चित्र बघायला मिळेल.